ना जनतेचे पैसे आणि प्रचार मात्र अजितदादांचा असा आरोप विरोधक सुद्धा करतायत. ठीक आहे. विरोधकांना तर काय, काही विरोधक कशावर कुठल्याही गोष्टीवर विरोध करणारच. ते तर फक्त फक्त संधी पाहत असतात ना एखाद्याची. जरा काय झालं की सुरू. पण आता हे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी पडदा टाकलेला आहे. बरं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर पडदा पडला असं आपण समजूया. पण शिंदे गटातले कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा मंत्री, आमदार आणि दादांचे आमदार, पदाधिकारी यांच्यामध्ये खरंच काही वाद नाही असं म्हणायचंय तुम्हाला? गेल्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अमोल मिटकरी यांच्याकडून होणारी शिंदे गटावरची टीका किंवा मग तानाजी सावंत जे म्हणाले होते की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बसलो की आम्हाला उलट्या होतात, नाही हो, ही वक्तव्य. अहो कशी काय उलटी होईल? मी तर सगळ्या अंगावर जे आहे ना परफ्यूम मारून, सेंट मारून जातो एकदम. खरं खरं सांगतो मी. हा, बरं असं होत असेल ना तर त्याच्यावर गोळी सुद्धा असते. पूर्वी लहान असतो ना मी, तेव्हा एस टीने वगैरे जायचो तर मग ते गोळी खाल्ली की मग काय व्हायचं नाही, मळमळायचं नाही. मला नाही वाटत तसं का. बरं मी तर काय पाहिलं नाही बघ तसं काय. पण मग तानाजी सावंतांना तुम्ही दिली का ती गोळी? तानाजी सावंतांना तुम्ही ती गोळी दिली आहे का? ते आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली असेल ती. तुम्हाला असं वाटतं की शिंदे गटाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना, नेत्यांना वगैरे असं अजितदादा महायुतीमध्ये आले हे काही पटत नाहीये, अजूनही पचत नाहीये? असं आहे ना, कुणाला पटेल कुणाला पटणार नाही, परंतु वास्तविक काय आहे, वास्तवता हीच आहे की ते हे एकत्रित आहेत. आता तुम्हाला दुसरं एक सांगतो. ज्या वेळेला या अशा घडामोडी होतात, इकडचे पक्ष तिकडे, तिकडचे पक्ष इकडे असे जातात, त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला एखादा पक्ष जो आहे तयारी करत असतो की मी पुढच्या वेळेला निवडणुकीला उभं राहणार आहे. आता नेमकं तिथेच समजा अजितदादा येऊन इकडे बसले आणि अजितदादांचा आमदार तिथे असेल तर त्याची ती संधी जाते. मग एक तर तो विरुद्ध बोलायला सुरुवात करतो किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात जातो, कारण त्या निवडणूक लढवायचीच आहे. बरोबर. समर्जित घाटगे का काय आपले, मला वाटतं कोल्हापूरचे काय, आता इकडे पण काहीतरी इंदापूरला सुद्धा असंच काहीतरी सुरू आहे. असं त्यांना असं वाटतं की आता हे गेलं यांच्या विरुद्ध पुढच्या वेळेला मी निवडून येईल. आणि नेमकं पुढच्या वेळेला परिस्थिती अशी असते की आता उभंच राहू शकत नाही, कारण त्यांचा आणि यांचा अलायन्स झालेला आहे. अशा वेळेला हे आणि आणखीन वाढेल आहे. तुम्हाला मी सांगतो, निवडणुकीपर्यंत अनेक लोक इकडे तिकडे तिकडचे इकडे येणार ज्यांना निवडणूक लढवायचीच आहे, परंतु काही कारणामुळे संधी मिळत नाही. मग ते अर्थातच त्यावेळेला मग काही ना काहीतरी आरोप करायचे आणि जायचं. आणि मग विरोधी पक्ष सुद्धा वाट बघतातच, चांगला उमेदवार भेटला तर घ्या.